वळूया पुढील बातमीकडे. नागपूरमधून नागपूरमधल्या ICICI बँकेत मनसेनं आंदोलन केले. खोटी कागदपत्र बनवून कर्ज उचल केल्याचा बँकेवर आरोप आहे. वनश्री तरुणे या महिलेच्या नावावर कर्ज घेतलं गेलं होतं. बँक प्रशासनाला माहिती देऊनही दुर्लक्ष केलं गेले असा मनसेनं आरोप केला आणि त्यानंतर मनसेनं आंदोलन केले. बँकेकडून तक्रारीची दखल घेतली गेली आहे. 8 दिवसात प्रश्न न सोडवल्यास बँकेच्या काचा फोडू असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. काही सांगितलं नाही, काही नाही. लोन काढायच्या आधी काहीच नाही. जेव्हा अचानक डेथ झाली तेव्हा रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले. त्या दिवशी मला माहीत की म्हणजे माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे बाबा. तुम्ही बँकेत कधी अप्लाय केला होता का? कधीच नाही. महिलेची तक्रार आल्यानंतर आम्ही या बँकेला वेळ मागितला. आजचा वेळ दिला होता त्यांनी. त्यानुसार आम्ही आज वेळेवर आल्यानंतर ज्या प्रकारे आज त्यांनी आम्हाला सांगितले की 7 दिवसाचा वेळ द्या, आम्ही आम्हाला त्या महिलेला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यांच्या नावाने 7 लाख रुपये लोन या बँकेने उचललं होतं. त्यातले 4 लाख रुपये यांनी या बँकेतल्या अधिकाऱ्यांनी जे होते ते अधिकारी त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये डिस्बर्समेंट केलं. त्यांचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत. ती महिला कुठेही नोकरी करत नाही. त्या नोकरीचे डॉक्युमेंट्ससुद्धा आमच्याकडे आहेत. आता हे जर डॉक्युमेंट्स जर खोटे बोलत असेल तर मग या लोकांनी कोणती कागदाची पडताळणी केली आणि कोणत्या भरोश्यावर यांनी लोन दिले.